म्हणजे थोडक्यात गुंडगिरी करून गुन्हे पचवणे हे सुद्धा पुण्याईच्या ताकदीवरतीच केलं जातं. जवानीचा जोश असतो त्या वयामध्ये जर यांना संधी मिळाली तर हे अजिबात सोडत नाहीत. त्यामुळे ते 4 वर्षाचं बाळ आहे का 80 वर्षाची म्हातारी आहे हे ते वय बघत नाही आणि त्यामुळे हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. गुन्हेगार असलं तो आता येणार, हो माझं बघा ना लवकर, काय मला जायचंय ना, मग ते मध्ये 12 खडी 2-4 शिव्या घालणार आणि मग बाहेर येऊन त्या माणसाने काय मला मग लक्ष दिला जायला, माझं काम करत नाही लवकर, मला जायचंय, तुला माहित आहे, अशी भाषा. हा म्हणजे मी म्हणजे कोणतरी मोठा आहे. म्हणजे जे बघतो डोळ्यांनी ते संस्कार आहे. मुलं कधीही चांगलं शिकवून शिकत नाही, ते बघून शिकतात. वय सुद्धा नाही त्यांना. कसं आहे, कोर्टाच्या शेवटी एकदम भिंतीच्या लगत पिंजरा असतो. त्यांना गुन्हेगार आले की त्याची केस चालू झाली की त्या पिंजऱ्यात त्याला बसायला, तो तिथे येतच नाही. त्याच्या आता तुम्ही जर पिक्चर बघितला तर त्याचा असं करतात तसं काय नाही काय नाही. मग तो जेलमध्ये बॉक्समध्ये उभा राहून राजेश खन्नासारखा आता पण परिस्थिती तशी त्याच्यावरती आली म्हणून त्यांनी तो गुन्हा केलेला, बरोबर, किंवा त्याला तशी संधी मिळाली म्हणून त्यांनी गुन्हा केला. कारण प्रत्येक मनुष्याची सहनशीलतेचा एक मर्यादा, ती मर्यादेचं उल्लंघन झालं तर तो गुन्हेगार. नमस्कार, मी सुनील साळवी. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं थंबनेल आणि आजचा आम्ही घेतलेला विषय हे पाहून तुम्हाला जरा आश्चर्यच वाटलं असेल, पण हा विषय महत्त्वाचा आहे. तो का महत्त्वाचा आहे हे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत अर्थात आचार्य कटके गुरुजी आणि मुंबईमधील नामवंत वकील ॲडव्होकेट गाडगीळ. या दोघांचंही आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. कटके गुरुजी, ॲडव्होकेट गाडगीळ, आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत ॲडव्होकेट गाडगीळ साहेबांकडून. गेल्या 18 वर्षापेक्षा अधिक काळ क्रिमिनल लॉयर म्हणून ते ख्यातनाम आहेत, प्रसिद्ध आहेत. अनेक केसेस त्यांच्याकडे आलेले आहेत. गुन्हेगार कसा असतो, त्याची मानसिकता काय असते हे ते स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे ते सांगू शकतात. म्हणून गाडगीळ सर, मला एक पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की गुन्हेगार परिस्थितीमुळे गुन्हेगार होतो का त्याची मानसिकताच तशी झालेली असते, काय सांगा? आता याच्यामध्ये गुन्हेगार जो असतो तो त्याची मानसिकता ही परिस्थितीमुळे सुद्धा निर्माण झालेली आहे. जर परिस्थिती तशी त्याच्यासमोर आली तर तो गुन्हेगार. कारण प्रत्येक मनुष्याची सहनशीलतेचा एक मर्यादा आहे, ती मर्यादेचं उल्लंघन झालं तर तो गुन्हेगार. बरोबर. आता त्याला आध्यात्मिक जरी तो असला तरी या विशिष्ट लक्ष्मण रेषेच्या पुढे गेला की तो गुन्हेगार म्हणून समजतो. तर त्याबद्दल जास्त कटके गुरुजी येणार आहे, त्याच्याकडे पण येणार आहे, तेच सांगू शकतील त्याबद्दल की मानसिकतेमध्ये ते त्याचं प्रारब्ध असतं का ती त्याची मानसिकता असते. बरोबर आहे. आता प्रारब्धात असलं तर ते काही केलं चुकत नाही, ते त्याला करावं होतच. पण ती प्रारब्ध आहे का मानसिकता हे त्याच्या त्या वेळच्या परिस्थितीवरती हे मानसिकता झाली. पण प्रारब्ध आहे का नाही हे आम्ही ज्योतिषाचार्य नसल्यामुळे आम्ही ते सांगू शकतो. प्रश्न गुरुजींना आम्ही सांगू शकतो. बरोबर. मी गुरुजींनाच विनंती करतो की ते त्यांच्याकडे ते पत्रिका घेऊन आले त्याच्या घरातली, आरोपीच्या घरात, की बाबा हे असं का घडलं, तर त्याच्याबद्दल ते जास्त प्रकाश ते टाकू शकतो. माझ्या आपण गुरुजींना विचारा, गुरुजी काय सांगाल या प्रश्नाचं? प्रारब्ध असू शकतं त्याचं? गुन्हेगारी असो किंवा सत्कर्म असो किंवा कोणतंही कार्य असो, व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा त्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे तर तो ठराविक कारणांसाठीच झालेला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीकडून तेच काम केलं जातं. मग प्रश्न असा राहिला की मग चांगली कामं का नको, वाईट का नको? तर या पृथ्वीवरती सर्वच माणसं जर चांगली असतील, चांगलंच वागलं तर मग वाईट कोणाला म्हणायचं, चांगलं कोणाला म्हणायचं? मग चांगल्या माणसाची ओळख कोणाकडून होते तर वाईट माणसाकडून. म्हणून ईश्वराने युनिव्हर्सल एनर्जीने वाईट माणसं का बनवलेली आहेत तर चांगल्या माणसाची किंमत कळण्यासाठी वाईट माणसं बनवलेली आहेत. म्हणून त्यांचं प्रारब्धच आहे. त्या प्रारब्धानुसारच त्याच्या आयुष्यात वाईट घटना घडते किंवा त्याला दुर्बुद्धी होते
किंवा त्याची मानसिकता तशी तयार होते आणि त्या मानसिकतेमधून गुन्हे तयार होतात आणि तो गुन्हेगार बनतो. आणि गुन्हेगार झाल्यानंतर मग पुढे काय काय होतं आपल्याला गाडगे साहेब चांगलं सांगतील, त्यांच्याकडे खूप अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. सपोर्टिंग प्रश्न असा विचारायचा आहे की अध्यात्म आणि गुन्हेगारी असा काही संबंध असू शकतो का? पत्रिका तुमच्याकडे अशा काही येतात? नाही, अध्यात्माचा आणि गुन्हेगारीचा तसा काहीच संबंध नाही. अध्यात्म हा विषय वेगळा आहे आणि गुन्हेगारी हा विषय वेगळा आहे. एखादा गुन्हेगार म्हणजे मी हा प्रश्न का पण आध्यात्मिक व्यक्ती गुन्हेगार असू शकतो, पण अध्यात्म हे टोटल वेगळं आहे आणि गुन्हेगारी हा विषय वेगळा आहे. परंतु गुन्हेगार आध्यात्मिक असू शकत नाही, पण आध्यात्मिक व्यक्ती एखादा गुन्हेगार असू शकतो. अच्छा, एखादा गुन्हेगार सुद्धा आध्यात्मिक असू शकतो, परंतु त्या अध्यात्माचं त्याला फळ नाही मिळणार. परंतु एखादा भरकटलेला एखादा व्यक्ती आध्यात्मिक असून सुद्धा गुन्हेगारी त्याच्या हातून होऊ शकते. गाडगे सर, आता या 18 वर्षाचा कालखंड जर आपण विचार केला तर तुमच्या समोर महत्वाचे गुन्हे किंवा महत्वाचे आरोपी असे कोणकोणते होते? बरेच असतात. काही काही सराईत गुन्हेगार अशासाठी असतात की त्यांना ते केल्याशिवाय चैन पडत नाही. अच्छा, गुन्हे केल्याशिवाय चैन पडत नाही. कारण समाज जो आहे बाहेर ते आल्यानंतर समाज त्यांना स्वीकारत नाही. त्याच्यामुळे पोटासाठी त्यांना गुन्हे करावेच लागतात आणि मग ती याच्यावर शृंखला असते. काही काही लोक आहेत की त्यांना दुसरं काही कामच नाही, बाहेर आले की गुन्हा करायचा आतमध्ये जायचं, गुन्हा करायचा आतमध्ये जायचं, हा त्यांचा स्थायी भाव झालेला. किती जरी त्यांना समजावून सांगितलं तर किंवा त्यांना समजावलं की बाबा आता तो गुन्हा करू नको, हे नको, तरी ते मानत नाही. त्यांच्या हातून घडायचं ते घडतं. आपण देखील आध्यात्मिक आहात, आपणही उपासना करता. मला इथे थांबवायचं एक ठिकाणी. आपण म्हणालात की गुन्हा केला, जेलमध्ये गेला, पुन्हा बाहेर आला आणि पुन्हा दुसरा गुन्हा केला, कारण त्यांना समाज स्वीकारत नाही. हे सत्य परिस्थिती आहे. बरोबर. आता अमेरिकेसारख्या ठिकाणी जर एखादा गुन्हेगार जेलमध्ये गेला तर त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतात, त्याला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात, कारण त्याला पुन्हा बाहेर आल्यानंतर त्याला स्वतःच्या पायावरती उभा राहावं अशी त्याची व्यवस्था करतात. पण आपल्याकडे भारतामध्ये तशी अजून व्यवस्था केली गेली नाहीये. त्याच्यावर ठपकाच पडलेला आहे. नाही, त्याच्यावरती एक मी तुम्हाला सांगू शकतो की ज्यांना सजा लागलेली आहे, गुन्हेगारांमध्ये 2 प्रकार आहेत. एक न्यायालयीन कोठडी आणि एक गुन्हेगार जो साबित झालेला आहे गुन्हा. जे न्यायालयीन कोठडीत असतात त्यांना काही काम देत नाही, पण जो गुन्हेगार साबित झालेला आहे मग त्याला नाशिक तुरुंगात पाठवतात, सांगली तुरुंगात पाठवतात, कोल्हापूर कळंबमध्ये पाठवतात. तर तिथे त्याला व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं जातं. बरोबर आहे. शिक्षण दिलं जातं आणि तो जे काही घडवतो त्याचे त्याला मेहनताना दिला जातो. आता आपण जर बघितलं की 2 वर्षापूर्वी कुठल्या एका तुरुंगामधल्या लोकांनी दिवाळीचे कंदील वगैरे बनवले, ते बाहेर विकले आणि त्याचा पैसा आला, तो त्यांच्यासाठी, तो त्यांच्या भल्यासाठी जेल प्रशासनाने त्याचा वापर केला. बरोबर. पण ते करून सुद्धा सवयीनुसार मनुष्य हा सवयीचा गुलाम जो म्हणतात त्याचे हे परिणाम. नाही, पण मला त्याच्यात असंच म्हणायचं होतं की समजा आता तो सजा त्याची भोगून बाहेर आलेला आहे, परंतु समाजाची सुद्धा एक बांधिलकी असली पाहिजे, समाजाचं सुद्धा एक काहीतरी कर्तव्य असलं पाहिजे की गुन्हा करून आलेला आहे आणि आता त्याला आपण त्याच्या स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिक लोकांनी एकत्रित येऊन अशा लोकांसाठी काहीतरी सोयी करणं गरजेचं आहे. मला आणखीन एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे गुरुजी, की असे जे गुन्हेगार असतात त्यांना आपण आध्यात्मिक मार्गावर कशा पद्धतीने आणू शकतो, की त्यांच्या सुधारणा कशी आपण करू शकतो? इथे 2-3 स्टेप्स वरती आपल्याला बोलावं लागेल. सर्वात आधी सर, जो गुन्हा केलेला आहे तो आपण म्हणाला तसं की तो परिस्थितीनुसार त्यांनी गुन्हा केलेला आहे. परिस्थिती तशी त्याच्यावरती आली म्हणून त्यांनी तो गुन्हा केलेला आहे, किंवा त्याला तशी संधी मिळाली म्हणून त्यांनी गुन्हा केलेला. बरोबर. संधीतून सुद्धा गुन्हा होऊ शकतो. म्हणजे विनासायास संधी, एखादी संधी मिळाली की त्यात भरकटच जातो. बरोबर. तर त्याला नॉलेज नसल्यामुळे ते घडलेलं आहे. तर हे नॉलेज आधीच जर आपण सगळ्यांना दिलं तर अशी गुन्हेगारी कमी होईल असं मला वाटतं आणि ते काम अध्यात्म करू शकतं. पण इथे प्रॉब्लेम असा आहे, आध्यात्मिक लोकच गुन्हेगार आहेत, त्यामुळे बुवा बाबाच मोठ्या प्रमाणात गुन्हेगार आहेत, तर ते इतर लोकांना काही समजावून सांगणार आहेत. बरोबर आहे. तर कुठेतरी आपल्याला आध्यात्मिक लेवलनी गुन्हेगारी हा विषय समजून घेऊन गुन्हेगार त्याची सजा भोगून आल्यानंतर त्यांच्यासाठी
आपल्याला सामाजिक बांधिलकीनुसार त्यांच्यासाठी काय व्यवस्था करता येईल तर ते सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि नाही, माझा तोच प्रश्न आहे की काय आपल्याला अध्यात्मातनं करता येऊ नाही, नाही, शकतं. तुम्ही काय एक मिनिट तुम्ही काय उपाय सुचवू शकाल? अध्यात्मातून त्याला सगळ्यात आधी त्याची मानसिकता बदलावी लागेल. अच्छा. सर्वात आधी त्याची मानसिकता आपल्याला बदलावी लागेल की बाबा आतापर्यंत जे घडलं ते तुझ्या काही नशिबात असू दे किंवा मिळालेली संधी असो किंवा तुझ्या दुर्बुद्धीने घडलं, परंतु आता यापुढे सतसत वेग बुद्धीने जग, म्हणजे याच्या पुढे तुला सुख शांती आणि समाधान मिळेल. आणि तुला आम्ही असा ट्रॅक तुला निर्माण करून देतोय. रोज ध्यान, धारणा, समाधी, प्रार्थना हे कर, म्हणजे तुझ्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली बायोकेमिकल्स रिॲक्शन्स होतील आणि तुझं शरीर तुला आतून चांगले पॉझिटिव्ह एनर्जी तयार करेल आणि तुझ्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील. सर, मला आपल्याला विचारायचं आहे, प्रशासनाकडून किंवा जेल प्रशासनाकडून असे प्रयत्न केले जातात ना. आता तुरुंगामध्ये महात्मा गांधींच्या वरती परीक्षा घेतली जाते. मग त्याच्यामध्ये बरेचसे कैदी जे आहेत ते त्याच्यात भाग घेतात, त्याच्यात प्रावीण्य मिळवतात. किरण बेदी मॅडम होत्या, त्यांनी विपश्यना चालू केलं. विपश्यना दिल्ली तिहार जेलमध्ये चालू केल्यानंतर तिथल्या आरोपींना मानसिक शांती, मूळतः मनुष्य गुन्हेगारीकडे जातो कारण मानसिक शांती नाही. आणि त्याला त्याचे आता गुरुजीने आचार्यांनी जसं सांगितलं तसं त्याचे जे नातेवाईक आहेत किंवा समाज आहे, ज्या समाजात तो वावरतो त्या समाजाने त्याला येणं केलं प्रकारे तिकडे अध्यात्माकडे यायला उद्युक्त केलं. आणि तो एकदा त्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आला की आपोआप आचार्य म्हणाले तसं त्याचं ते बाहेर हे बदलत जाऊन तो त्या वृत्तीपासून, गुन्हेगारी वृत्तीपासून तो परावृत्त होतो. पण हे जे प्रयत्न केले जातात प्रशासनाकडून त्याच्यामध्ये यश येताना दिसतंय का? यश येतं. आता यश येतं पण आणि नाही येत पण. आता हे प्रत्येक मनुष्याच्या स्वभावावर नाही. स्वभावापेक्षा समजा एखादा व्यक्ती सजा भोगून आलेला आहे आणि त्याला जर समाजामध्ये तसं वातावरण नाही मिळालं तर तो त्याला यश नाही येणार. सामाजिक बांधिलकीमधून समाजाकडून जर त्याला वातावरण मिळालं तर आपण यश येत म्हणणं की सामाजिक दृष्ट्या त्याला अध्यात्माकडे घेऊन येणं हे समाजाचं कर्तव्य. पण हे आव्हान आहे असं वाटतं गुरुजी? आव्हान नाही, शक्य आहे. फक्त प्रयत्न कमी पडतात, आपले प्रयत्न कमी पडतात. त्या गुन्हेगाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन थोडासा वेगळा होतो. किंवा हा प्रश्न घेऊन ह्याच्यावर काम करणारे लोक सुद्धा कमी आहेत आणि घाबरतात. अशा लोकांना समाज घाबरतो आणि या लोकांपासून लांब राहतो. त्याला अजून एक दुसरं कारण ते आहे. परंतु त्यांनी जर खरंच सजा मनापासून भोगली असेल आणि तो जर चांगलं काही करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांना मदत केली पाहिजे. गुरुजी, आपण पत्रिका बघता तर असे काही लोक आहेत का की ज्यांच्या पत्रिकेमध्ये असे योग तयार होतात आणि तो तसा गुन्हा करतो किंवा तुमच्याकडे येतो आणि गुरुजी मला तर सुधारायचंय तर मी काय करू, असं अशी काही उदाहरणं सांगता येतील का? खूप. आता एक कुंडलीचा अभ्यास करतो तेव्हा कुंडलीमध्ये मला कळतं ना, बरोबर, की त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीची कुंडली आहे का, पुढे किंवा अर्ध्यात गुन्हा घडलाय पुढे जाऊन सुखाने संसार करणारी कुंडली आहे का, किंवा सुखाने वागणारी व्यक्ती आहे का, किंवा शेवटच्या टप्प्यात गुन्हा होणार आहे की आधी गुन्हा होणार आहे हे पण कळतं. कारण राहू, मंगळ, शनी असे जर पत्रिकेत आले कोणत्याही घरामध्ये तर त्या व्यक्तीची अशी व्यक्ती क्रूर वागते. ते क्रूरच योग, चांडाळच योग झाला. आणि त्यात जर गुरु घसरलेला असेल तर त्याला आध्यात्मिक दृष्टीतून कितीही सांगितलं तर त्याला पटणार नाही, कारण गुरुचं बळ नाहीये त्याला. त्या चांडाळ योगाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात असतो. त्याच्याकडून ते वाईटच काम करून घेणार. अशी व्यक्ती कोण कोण आहेत, काय काय आहेत, आणि सरांनी बघितले असतील प्रत्यक्ष, किंवा 4-4, 5-5 वेळेला जरी त्यांना चांगली सुधारण्याची संधी दिली तरी असे लोक सुधरत नाही. पण मग असं कृत्य करण्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो का? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने काय सांगाल तुम्ही? नाही, त्याचं प्रारब्ध आहे ना. कसं आहे की सगळ्या आपल्याला हा जो देह मिळालेला आहे तो खऱ्या अर्थाने मागील प्रारब्धानुसार चांगलं किंवा वाईट भोग भोगण्यासाठी मिळालेला आहे. बरोबर. मग आपण ठरवायला पाहिजे की मला चांगलं करून भोगायचं आहे की वाईट करून भोगायचं आहे. तर काही लोकांना संधी मिळाली की ते हातोडा मारतात आणि मग त्यातून हे अडकतात, मग त्यातून गुन्हेगार बनतात. आणि काही लोक परिस्थितीने गुन्हेगार बनतात. जे परिस्थितीने गुन्हेगार बनलेले आहेत ते सुधारताना दिसतील, पण प्रवृत्तीने जे गुन्हेगार आहेत संधी मिळाल्यावर हातोडा मारणार, ते कधी नाही सुधारणार. आणि त्यांच्या पत्रिकेमध्ये गुरु अतिशय वाईट परिस्थितीत असतो. त्यामुळे मग अशा लोकांना आपण आध्यात्मिक कितीही सुधारवण्याचा प्रयत्न केला
तरी ते सुधरत नाहीत. तरी सुद्धा आपले समाजाची एक जबाबदारी आहे की त्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी उद्युक्त करणे, प्रवृत्त करणे, एवढं तरी आपण करू शकतो. आता मूळ विषय पुन्हा संस्काराकडे आला. संस्कार किती महत्वाचे आहेत अशा वेळी? आता मूळ संस्कार म्हणजे काय? चांगला प्रश्न विचारला. एक लहान मुलगा आहे 8-10 वर्षाचा आणि त्याचे वडील आहेत 35 वर्षाचे आणि त्याचे वडील आहेत 60-70 वर्षाचे आणि बाबा रिटायर आहेत आणि बाबांनी आजोबांनी सांगितलं तेव्हा तो मुलगा बघतोय माझ्या वडिलांना माझे आजोबा एक पैसे मागतायत आणि माझे वडील त्याला टाकून बोलतायत. तर वडिलांनी त्या मुलाला खूप चांगलं शिक्षण दिलेलं आहे, सतसत विवेक बुद्धीने कसं जगावं हे शिकवलेलं आहे. परंतु मुलगा काय बघतोय प्रत्यक्ष रूपाने की तो त्यांच्या वडिलांना उद्धटपणे बोलतोय. म्हणजे जे बघतो डोळ्यांनी ते संस्कार आहेत. मुलं कधीही चांगलं शिकवून शिकत नाही, ते बघून शिकतात. मग घरातलं वातावरण तसं पाहिजे, बरोबर, चांगल्या दृष्टीने बघायचं. वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीची पत्रिका मांडली तर सायंटिफिकली दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर त्यांचा डीएनएच तसा असतो. अच्छा. मग त्यांच्या घराण्यामध्ये आजोबा पजोबा कुणीतरी असं काहीतरी चुकीचं वागलेलंच असतं. तशी क्रूर प्रवृत्ती त्यांच्या घराण्यामध्ये कोणाकडे तरी ती असते. अच्छा. तर असं पण आहे. 30-35 वर्षाचा एखादा व्यक्ती आहे आणि क्रूर बुद्धिमत्ता आहे त्याची, परंतु त्यांनी जर ठरवलं की नाही मला आता सतसत विवेक बुद्धीने जगायचं आहे, तर तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रार्थना केल्या सतसत विवेक बुद्धीने जगायला लागला तर त्याच्या शरीरामध्ये बायोकेमिकल्स रिएक्शन्स होतात आणि त्यामुळे तो सतसत विवेक बुद्धीने जगण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या शरीरामधल्या सेल्स चेंज होतात. म्हणून जे म्हणतात मनावर ब्रेक हा उत्तम ब्रेक. हा, मनावर ब्रेक हा उत्तम ब्रेक. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एकदा ठरवलं मी त्या क्षेत्रात किती प्रलोभनं आली, किती आपल्याला हा हव्यास सुटला, मी करणार नाही, भले 2 दिवस उपाशी राहील पण मी ते करणार नाही, म्हणजे त्याच्या शरीरातली बदल ते घडायला सुरुवात होतात. हा, ते प्रवृत्ती त्याची आहे त्याच्यात बरोबर फरक होत जातो. त्याला आता ते प्रत्येकाच्या मानसिकतेवरती असतं की किती वेळ लागतो, किती वेळ नाही लागत, तो दुसरा मुद्दा झाला. पण त्याच्या वागणुकीमध्ये प्रवृत्तीमध्ये फरक होत जाणे अध्यात्माच्या दृष्टीने. जवळजवळ बघा आता एखादं मूल जन्माला आलं की अरे हा माझ्या आजोबांसारखाच वागतोय असं आपण सहजासहजी म्हणतो. अरे हा माझ्या आजोबांसारखाच बसतोय. म्हणजे काय नेमकं तर त्यांची जी काही वर्तन करण्याची जी काही प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती डीएनए मधून ऑटोमॅटिकली पुढे 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 फॉरवर्ड होत असते. आणि आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर लहान मुलं आता जसं आचार्यांनी सांगितलं 8 वर्षाचं आहे, घरात संध्याकाळी परवाचा म्हणतात, पाढे म्हणायला सांगतात, सगळं सांगतात. आई वडील सकाळी 10 वाजता दोघे डबा घेऊन कामावर जातात, रात्री 8 वाजता दोघेही परत येतात घरी त्याची एक आया असते किंवा आजी असते. संध्याकाळी 5 वाजता मुलगा जो बाहेर खेळायला जातो त्याचे मित्र कसे आहेत त्याच्यावरती पण गुन्हेगारी प्रवृत्ती असते. आता उदाहरण जर द्यायचं ऍटमॉस्फिअर, ते लहान मूल लहानाचं मोठं होत असताना त्याच्या बाजूचं जे काही वातावरण आहे ऍटमॉस्फिअर तो पण फार महत्वाचा आहे. उदाहरण द्यायचं झालं सर्वात पुण्यातली गाजलेली 1972 78-80 ची केस आहे जक्कल सुद्धा. त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती जक्कलची होती आणि सुतारची होती. पण बाकी जे मुनव्वर हारून शाह आणि हे जे होते हे त्यांचे मित्र होते ना, त्याच्यामुळे ते त्याच्यात ओढले गेले. संस्कार सगळ्यांवर चांगलेच होते त्या दोघांवर, पण मैत्रीमुळे ते ओढले गेले. मला वाटतं एक त्याच्यावर पिक्चर पण होता माफीचा साक्षीदार. माफी मनुष्याच्या बरोबर त्याचे असलेले मित्र सुद्धा हो कारणीभूत, म्हणजे ग्रुप जे म्हणतात फ्रेंड प्रेशर, पिअर प्रेशर, त्या पिअर प्रेशरमुळे सुद्धा तो गुन्हेगारी प्रवृत्ती करतो. सर मला आपल्याला विचारायचं आहे की आपण मगाशी माझा प्रश्न अर्धवट राहिला, आपण आध्यात्मिक सेवा करता हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा आहे की आपण आपल्या क्षेत्रामध्ये अनेक डॉन ज्यांना भारत सरकारने पकडलेला आहे, परदेशातले असो किंवा आपल्या देशातले असो, ते आता तुरुंगात त्यांची शिक्षा भोगतायत, त्यांना आपण जवळून पाहिलं. तर माझा प्रश्न असा आहे की आध्यात्मिक नजरेतून त्या दृष्टिकोनातून आपण ह्या गुन्हेगारांची मानसिकता कशी पाहता? प्रश्न अशासाठी विचारतोय की आपण जरी फौजदारी वकील असाल तरी आपण आध्यात्मिक सेवा करता. या अनेक गुंडांशी आपली चर्चा पण झालेली असेल तारखेला जेव्हा ते येतो. काय त्यांच्या बोलण्यातून जाणवतं? त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की साहेब मी आता बाहेर आलो की मी करणार नाही,
अच्छा, असं बोलतात. बोलतात ते, मी साहेब करणार नाही. पण परत आचार्य म्हणले नवीन गुन्ह्यात नाही, परत आचार्य म्हणले तसं सामाजिक समाज जर त्यांना हे करत नसेल, एकदा तो शिक्का पडला की पडला. सुधारतील असं वाटतं का तुम्हाला? आहेत ना त्याच्यातले 20% सुधारतात. अच्छा, तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर एक रॉबरीची केस होती, मी सोडवली. त्याच्यात एक जण होता, तो गाडी चोरण्यात एक्सपर्ट होता. गाडी चोरायचा आणि ते गुन्ह्यासाठी तो वापरायचा. त्याला मी सोडवला. पण आज तो मेहनतीने टॅक्सी चालवतो. मला दादर स्टेशनला तो भेटतो. कधी असलं तर माझ्या लोकांच्या समोर माझे पाय धरतो आणि मला सांगतो, साहेब बसा, मी तुम्हाला पाहिजे तिथे नेऊ. खूप चांगलं. हे घडलं पाहिजे. डीएनए का तर समाजाने त्याला ऍक्सेप्ट केलं. घडलं पाहिजे, समाजाने ऍक्सेप्ट केलं. दुसरं उदाहरण जर द्यायचं झालं तर गुन्हेगार आहे, 4 वर्ष आतमध्ये राहून आले. परिस्थितीवरती मी सांगतो, तो एका सिक्युरिटी गार्डमध्ये नोकरीला लागला. नोकरीला लागल्यावरती त्याला त्या कंपनीने सांगितलं, तुला 6,000 पगार देतो. त्याला 3,000 हातात दिले. त्याला सुद्धा कुटुंब आणि त्याचं पोटं पाण्याचं, त्याचं मुलं बाळ, ते सगळ्यांना आजच्या काळामध्ये तेवढं परवडणार नाही. बरोबर. तर तो मग काय 2-3 महिने ते तसंच झाल्यावरती तो काय करतो की मला मिळत नाही, तर मग मी त्याच्याकडे आडभर, त्याचं लक्ष फार असतं. पैसे किती जमा होतात, कुठे जमा होतात, कुठे ठेवतो, काय ठेवतो, हे फार लक्ष असतं. पण ते काय करतात, त्याच्यावरती पैसे गोळा झाले की त्याला दणकवतात आणि ते पैसे घेऊन जातात. म्हणजे गुन्हा घडला. म्हणजे परत काय समाज. मूळ गुन्हा घडायला कारण काय झालं तर त्याला 6,000 म्हणून पगार दिलाय ना, हातात टेकवलं 3,000, तर ते आधीच त्याची सटकलेली असते, त्यात अजून सटकवतो. मगाशी गुरुजींनी सांगितलं की पत्रिका पाहून सगळं समजतं. तसं गुरुजी, मला असं विचारायचं आहे की व्यक्ती समोर आल्यानंतर काही असे चिन्ह असतात शरीरावरचे की त्याने सुद्धा आपण ओळखू शकतो की हा व्यक्ती कसा आहे. सोपं गणित. गुन्हेगाराचं कसं सांगू शकाल? गुन्हेगाराच्या सर्वसाधारणपणे कपाळावरती खुणा असतात. गुन्हेगार ओळखायची अगदी सोपी पद्धत आहे. किंवा हा फ्रॉड करणार आहे किंवा काय, कपाळावरती एखादी तरी खूण असणारच. आणि सर्वसाधारणपणे एक गुन्हे करणारे सर्वच्या सर्व लोक मांगलिक असतात. अच्छा, मंगळच असतो त्यात. मंगळ दोष मंगळ दोष नाही म्हणून हे मांगलिक म्हणून. कारण मांगलिक याचा अर्थ तो कणखर असतात, आतून बाहेरून कणखर असतात, तुटत नाही काही झालं तरी. अच्छा, त्यामुळे कोणासमोर हे झुकायचं नाही, मोडेन पण वाकणार नाही, अशी त्या मांगलिक लोकांची कंडिशन असते. म्हणून तर मंगळाशी मंगळ पाहिजे ना. दोघेही वाकणार नाहीत, मोडणार नाहीत, दोघेही असेच घेऊन जाणार. एक मोडला की संसार तुटला. म्हणून मंगळाला मांगलिकच असावं लागतो लग्नाचं. त्याचं कारण हे आहे. आपण विषयांतर होतोय, आपला विषय आहे. लोकांना माहिती नाही. त्याच्यात परत दुसरा असं आहे की आपण जो गुरुजींना आचार्यांना प्रश्न विचारला, त्याच्यामध्ये तुम्ही कसे ओळखता, बोलण्याची ढब, बोलण्याची जी ढब असते ना, सामान्य माणसाची ढब, जरा बोलून दाखव ना गुन्हेगार कसे बोलतात. माणसाची ढब आणि गुन्हेगाराची ढब आणि पोलिसांची ढब, या 4ही ढबी वेगवेगळ्या आहेत. कसं गुन्हेगार असलं तो असा येणार, हो माझं बघा ना लवकर, काय मला जायचंय ना. मग ते मध्ये 12 खडी 2-4 शिव्या घालणार आणि मग बाहेर येऊन त्या माणसाने, काय मला मग लक्ष दिला, जायला माझं काम करत नाही लवकर, मला जायचंय, तुला माहित आहे, अशी भाषा. म्हणजे मी म्हणजे कोणतरी मोठा आहे, गुन्हा करू नये, काय त्याचं काय फरक, गुन्हा केलाय नाही, भाषा आहे. म्हणजे त्याच्यावरून, म्हणजे ते चेहऱ्यावरती तर दिसतं, पण त्याच्या बोलण्याच्या ढबीवरून पण लगेच कळतं. हे मनुष्य किती सुटाबुटात जरी असला तरी त्यांनी पहिलं वाक्य उच्चारलं की कळतं हा काय प्रवृत्तीचा. मग गुरुजींचं उत्तर अर्धवट राहिले, आपण ते करूया कम्प्लीट. माझा एक उपप्रश्न असा आहे, आतून हे घाबरलेले कधी वाटतात का? नाही, घाबरलेले कधी असतात ज्यावेळी निकाल देतात, म्हणजे त्यावेळी मनाची धाकधूक त्यांची खूप जजमेंट असते. त्यावेळी म्हणजे मी असे गुन्हेगार बघितलेले आहे, पट्टीचे गुन्हेगार आहे, पण जजमेंटच्या दिवशी त्यांना काय समजा 10 वर्ष सजा लावतो, तर ते त्याचे सजा ज्यावेळी जज सांगतात त्याला की तुला दोषी आम्ही ठरवून तुला 10 वर्षाची सजा दिली, त्यावेळी ते कापतात. असं साप वैसा करो, मत करो, वैसा करो, मेरा फॅमिली आहे, असे हातपाय हलत असतात लिटरली. आणि त्याच्यामुळे ते भीती त्यांना असते. पण ते जजमेंट होईपर्यंत ते हम कोरे जो कायदा, म्हणजेच याचा अर्थ संधी जर मिळाली तर पुन्हा त्या संधीचा पुन्हा दुरुपयोग करण्याची शक्यता नाकारता येते. म्हणजे संधी मिळाल्यावर जे गुन्हेगार बनतात ते सहजासहजी
सुधारणारे नसतात. मगाशी आपलं उत्तर अर्धवट राहते, आपण कंटिन्यू करूया. हा, गुन्हेगार माणसं कशी ओळखायची? तर सर्वसाधारणपणे त्यांच्या कपाळावरती एखादी तरी खूण मोठी असते, कपाळ मोठं असतं आणि त्यांचे जसं सरांनी उद्धटपणे बोलण्याची पद्धत असते, जीभ थोडी जड असते आणि मला वाटतं की करेला आहे वरे वरे असली भाषा बोलतात ना ते. नाही त्यांची स्टाईल आहे, पण बोलण्याची स्टाईल ही एकदम म्हणजे मी कोणतरी एकदम कडक, बोलण्यामध्ये कडक, कडकपणा पण नाही, मस्ती. कडकपणा वेगळा, मस्तवालपणा. कडक असणं वेगळं आणि मस्तवालपणा त्यांच्यात. मला एक सरळ प्रश्न विचारायचा तुम्हाला, जे आता तुम्ही गुन्हेगारी एवढे जवळून बघितलेले आहेत, अगदी फासावर चढणारे सुद्धा गुन्हेगार तुम्ही बघितलेले आहेत आणि मर्डर करणारे पण गुन्हेगार तुम्ही पाहिलेले आहेत. सर्वसाधारण हे गुन्हेगार किंवा मोठा एखादा डॉन असेल किंवा त्याचा बॉस असेल कोणी, सिनेमामध्ये दाखवतात त्याच पद्धतीचे असतात का खरे? नाही. सिनेमामध्ये आता सिनेमा उदाहरण द्यायचं झालं तर कोर्ट जे सिनेमात दाखवतो, कोर्ट त्याच्यावरून तुम्ही कल्पना करा की काय दाखवत असतं. कोर्ट जे सिनेमात दाखवतात त्याच्यामध्ये एका बाजूला साक्षीदार असतो, दुसऱ्या बाजूला गुन्हेगार उभा असतो आणि वकील जे आहेत ते आमच्याकडे काय आहे, कोर्टामध्ये सत्र न्यायालयापर्यंत म्हणजे सेशन कोर्टापर्यंत बँड आणि कोट त्याच्यावरती कुठलाही हे पोशाख नसतो, वकिलाचा पोशाख नसतो, वकिलाचा पोशाख नाही. हायकोर्टामध्ये जर गेलात तर तो तुम्हाला गाऊन घालायला लागतो, हायकोर्टामध्ये गाऊन घालावं. पण आता तुम्ही जर चित्रपटात जर बघितलं, जे कोर्टातला सुद्धा वकील आहे तो गाऊन घालून बोलतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कपोलकल्पित असतो, काही त्यात तथ्य असतं, नाही असं नाही. पण एका बाजूला तो आरोपी अशी तोंड करतो, असं करतो, असं काय करत नाही हो. असे गुंड ऍक्च्युअली करत नाही, सभ्यतेने उभा राहतात. नाही उभे सुद्धा नाही. त्यांना कसं आहे, कोर्टाच्या शेवटी एकदम भिंतीच्या लगत पिंजरा असतो. त्यांना गुन्हेगार आले की त्याची केस चालू झाली की त्या पिंजऱ्यात त्याला बसायला, तो तिथे येतच नाही. नाही तर आता तुम्ही जर पिक्चर बघितला तर त्याचं असं करतात, तसं काय नाही. काय नाही. मग तो जेलमध्ये बॉक्समध्ये उभा राहून राजेश खन्नासारखा आता पण असं काही म्हणजे मी किती अट्टल गुन्हेगार असून किती कलात्मक गुन्हेगार आहे दाखवण्याचा ते प्रयत्न असतो चित्रपटात. प्रत्यक्षामध्ये आता माझे एक ओळखीचे 75 वर्षाचे माझे स्नेही आहे, ते एक दिवस मला म्हणले की अरे गाडगी आपण मला जरा कोर्ट कसा असतो. मी टीव्हीवरती सिनेमात बघतो, त्यांना मी घेऊन गेलो आणि ज्यावेळी बाहेर आणलं, अरे गाडगी म्हणजे ते सिनेमामध्ये काहीतरी भलतंच दाखवत होते, इथं काहीतरी वेगळंच आहे असं आहे. आणि ते इकडे लांब बसतात, नाही तर अमरीश पुरी असा करतो तसा, असं काय नसतं. गुन्हेगारी आणि प्रारब्धाची मी एक कथा सांगतो. एक ठिकाणी पहाटेच्या वेळेला एक जज मॉर्निंग वॉकलाच गेले होते आणि त्या ठिकाणी एका माणसाला 4-5 माणसं बदडत होते आणि मारून मारून त्याला हैराण करत होते. पण ह्या जजने काही तिकडे लक्ष दिलं नाही, तो आपला मॉर्निंग वॉक करत करत घरी निघून गेला. आणि घरी निघून गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडे त्यांच्याच बेंचवरती ती केस आली आणि आल्यानंतर मग हा स्वतः आय विटनेस आहे जज. त्याला माहिती आहे की ज्या व्यक्तीला मारलेलं आहे ते 4-5 माणसांनी मारलेलं आहे, पण इथे तरी एकटाच माणूस उभा आहे आणि यांनी त्याचे मर्डर केले असं बोलतात. आणि पुरावे सुद्धा त्याच्या वकिलांनी त्या एका व्यक्तीच्या विरोधात दिले. त्या जजला सुद्धा त्या आरोपीला जन्मठेपेची सजा द्यावी लागली. परंतु जज हुशार होता, आपल्यासारखाच असा आध्यात्मिक होता आणि त्यामुळे मग तो जेलमध्ये त्याला टाकल्यानंतर त्याला भेटायला गेला. या जजला काही राहवलं नाही की असं होऊ शकत नाही, माझ्या समोर ज्या व्यक्तीचे मर्डर झालेले ते 5-6 व्यक्तींनी मिळून केलेले आणि त्यामध्ये हा नव्हता, कारण मी आय विटनेस आहे. म्हणून यांना राहवलं नाही, म्हणून ह्यांनी काय केलं की त्याला भेटायला गेले तुरुंगात आणि गेल्यानंतर भेटले की मीच तुला सजा दिलेली, पण मला माहिती आहे की तू गुन्हेगार नाही आहेस. परंतु निसर्गाचा असा नियम आहे, ईश्वराचा असा नियम आहे, कोणतीही गोष्ट केल्याशिवाय घडत नाही. म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल इज इट अपोजिट असंच गणित असतं. तर तुला ही सजा जी मिळालेली आहे हे कोणत्या नाही कोणत्या तरी कारणाने मिळालेली आहे. तर मला सांग, तुझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये आतापर्यंत असं तू काय पाप केलेस की त्या पापाचीही तुला सजा मिळालेली आहे, मला सांग. तर तो गुन्हेगार म्हणाला की मी 15 वर्षापूर्वी खरंच एकाची हत्या केलेली आहे. उपरवाले यालाच म्हणतात, उपरवाले के घर में
देर है अंधेर नाही. नियतीचा न्याय. नियतीचा न्याय. आणि मग गुन्हेगाराचा आणि प्रारब्धाचा काही संबंध असेल तर ह्या पद्धतीनं असा तो संबंध आहे. कारण आपल्याला हे शरीर नवीन प्रारब्ध घडवण्यासाठी मिळालेलं आहे. तर कुठे नाही कुठेतरी नियतीचा खेळ येतो आणि अशी अडचण निर्माण होते. सर आता यांनी नियतीचा खेळ सांगितला, उदाहरण दिलं. माझा प्रश्न आहे, गुन्हा करून सुद्धा एखादा आरोपी निर्दोष सुटला, काय सांगा? नाही, निर्दोष सुटला याचं कारण असं आहे की ते ज्यावेळी त्याचं जे दोषारोप पत्र बनतो आणि त्याचा जो वकील असतो त्या वकिलाशी असं म्हणतात की वकील आणि डॉक्टर यांच्यासमोर खरं सांगतो तर तुमचा जीव वाचतो. डॉक्टरला तुम्ही खरं सांगितलं नाही तर डॉक्टर तुमचा जीव वाचवू शकणार नाही. तुम्हाला रोग काय आहे, परफेक्ट ट्रीटमेंट नाही देऊ शकणार. डॉक्टरला काय सांगितलं नाही तर तो परफेक्ट ट्रीटमेंट देणार नाही. तसंच आरोपींनी जर समजा सांगितलं की हा साहेब मी असं असं केलं तसं केलं, किंवा म्हणजे मी असं करत होतो पण तो मध्ये आला म्हणून मला करायला लागलं, म्हणजे त्यांनी खरं सांगितलं, तर त्याचा जो वकील तिथे कोर्टामध्ये जो त्याच्या वतीने जो तिथे लढतो तर त्याची हुशारी असते की तो आरोपी सही सलामत. आणि परत जसं आचार्यांनी सांगितलं त्याचं प्रारंभ, त्या प्रारब्धामध्ये तो सुटण्याला त्याचे प्रारब्ध असला तरी तुमच्या ह्याच्यानुसार नियतीचा न्याय त्याला कधी ना कधी मिळणार. परंतु असं पण आहे, आता ज्योतिष कलेप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेचा त्याचा कालखंड उत्कृष्ट, ग्रहमान वाईट नव्हतं. निकाल लागला त्यावेळेला गुन्हा करून सुद्धा त्याचा त्यावेळेचा कालखंड चांगला होता. त्याचा जेव्हा कालखंड वाईट येईल तेव्हा त्याला सजा भोगावं लागणार वेगळ्या रूपात. दुसरी गोष्ट, त्याच्या मुलांच्या नशिबामध्ये ह्याचं सुख असेल त्या काळामध्ये, म्हणून लहानाचं मोठं होत असताना त्याचं एज्युकेशन असेल काय असेल त्या मुलांच्या नशिबाने हा घरी आला. बायकोच्या नशिबाने बायको बरोबर त्याचा राहण्याचा कालखंड, हे सगळं एका कुटुंबातील एकमेकाचा इफेक्ट एकमेकावर पडतो. म्हणजे त्याची बायको, त्याची मुलं, त्याचे अजून कोणी नातेवाईक, त्यांच्या नशिबामुळे सुद्धा हा त्या कालखंडामध्ये वाचला. परंतु दुसऱ्या वेळेला वाचेलच असं नाही. परंतु जेव्हा सहजासहजी वाचतो माणूस तेव्हा त्याला असं वाटतं की अरे काय होत नाही बघू आणि गुन्हा होतो. म्हणून अध्यात्मामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे. लहान बाळाला सांगताना आई सांगते बाळा असं करू नको नाही तर देव बापा कान कापेल, हे त्यामागचं कारण आहे. कारण देवादिकाची भीती घालून सामाजिक गुन्हे घडू नये हा एकमेव हेतू होता. तुम्हाला नरक कोण बघायला गेले जिवंत असताना? आता काय नरकाशी संबंध आहे आपला? परंतु नरकास जाशील ही भीती जी आहे हे गुन्हेगारी कुठेतरी थांबवण्याचं एक शस्त्र आहे. म्हणून अध्यात्मामध्ये आल्यानंतर भीती राहते, ईश्वराची मोठी भीती वाटते. आणि एकदा ईश्वराला एखादा व्यक्ती जर घाबरायला लागला तर तो गुन्हा करूच शकत नाही. गुरुजी, आता तुम्ही सांगितलं हे उदाहरण दिलं, तर मला असं विचारायचं आहे की गुन्हे असंख्य प्रकारचे. आधी आपण एक टॉपिक केला व्यभिचारावर, खून असेल, दरोडा असेल, चोरी असेल, लुटमार असेल, असंख्य प्रकारचे गुन्हे असतात. आता अध्यात्म जर ह्याकडे बघायचं झालं तर हे जे गुन्हेगार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करणारे, त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कशा पद्धतीने हे परतफेड करावी लागते? खूप आहे. त्याच्यासाठी गरुड पुराण वाचलं तर खूपच आहे. अरे बाप रे बाप, गरुड पुराण बघा, आपण मागच्या 2-3 एपिसोड मध्ये बोललेलो आहे की गरुड पुराण जरूर वाचावं. तर ते ही भीतीच घातलेलं आहे ना की व्याभिचार केला तर तुम्हाला नग्न अवस्थेत त्या स्त्रीला आणि पुरुषाला उकळत्या तेलामध्ये टाकलं जातं. हे चित्र आहे गीतामध्ये बघा, गीतेच्या 2-3 पानावरती हे चित्र आहे. किंवा तुम्ही एखाद्याला धनाचा लुटला तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमच्या अंगावरची चमडी सोलून एक 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 काढलं जातं. हे सगळं भीती घातलेली आहे. आणि एवढी मोठी भीती घातलेली आहे गीतेमध्ये की मृत्यूनंतर तुम्ही गुन्हा केल्यानंतर असं असं बोलू शकाल. फार मोठी भीती घातलेली आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये गीतेला फॉलो करत होते म्हणून गुन्हे कमी होत होते. आताच्या काळामध्ये तसं नाहीये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे ठीक आहे, पण हे झालं पुराणानुसार. पुराणामध्ये जे वर्णन दिलेलं आहे भीती घातली आहे. पण वैयक्तिक असं जर समाजामध्ये बघायचं म्हटलं तर काय अशी उदाहरणं सांगू शकता? समाजामध्ये कुठल्या एका व्यक्तीबद्दल आपल्याला बोलायचं नाही. इन्स्टंट असतं. मी तुम्हाला सांगतो, समजा आता एखाद्याने गुन्हा केला आणि तो जेलमध्ये गेला, त्याचा उद्योगधंदा बिझनेस चालू होता. आता तो 2, 4, 5 वर्षे सजा भोगून बाहेर आल्यानंतर ते त्याच्याबरोबर काम करतील का? ती त्याला मिळालेली सजाच आहे. पण त्याच्या लक्षात येत नाही ती मला मिळालेली सजा आहे, मला ऍक्सेप्ट करावी लागेल.
मग तो अजून काहीतरी गुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. तर ही त्याला मिळालेली सजाच आहे, पण त्याच्या लक्षात येत नाही. मग त्याला सजा मिळाली, मग त्याच्या घरच्या लोकांचं सगळ्यांचं टाइम खराब आला की असं काहीतरी घडतं. पण अपघात सुद्धा याच कारणाने घडतात. सगळ्यांचा मिळून जर एकत्रित वाईट काळखंड आला की त्या कुटुंबाचा एका वेळेला अपघात घडलेल्या भरपूर कहाणी आहेत, कथा आहेत. असं घडतं ते. एखाद्या निरपराधाला सजा मिळाली तर तो भविष्यात गुन्हेगार होऊ शकतो. हो. अट्टल गुन्हेगार. हो अशी आहेत उदाहरणं. हो. कारण कसं आहे की आजकाल कायदे अशा प्रकारचे केलेले आहेत की क्षुल्लक कारणावर निरपराध लोकांना सुद्धा आरोपीत ठरवलं जातं. म्हणजे त्यांच्यावरती केस फाईल झाली आणि त्यांनी किती जरी केलं तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून ते पोलिसांना सुद्धा त्यांचे हात बांधलेले, त्यांना दोष देण्यात असतो, पोलिसांना दोष देण्यात असतो. पण ते कसं आहे की याच्यामुळे त्यांनी जे भोगलेलं आहे ते परत आपण फिरून परत समाज आणि प्रारब्ध आणि अध्यात्म याच्यावरतीच येतो, प्रारब्धावरती. तो परत मी गुरुजींना प्रश्न विचारणार आहे. त्याचं मी परत प्रारब्ध विचारणार. नाही आता ह्याच्यावरती मी काल परवा कुठे गोष्ट वाचली की भीष्म पितामह जे होते ते शरपंजरेवर पडलेले होते. तर त्यांनी कृष्णाला विचारलं की बाबा हे माझं काय काम आहे, मी का मला ही अशी अवस्था का आली? तर त्याच्या 52 पिढ्या अगोदर, भीष्माच्या 52 जन्माच्या अगोदर त्यांनी एका सरड्याला मारलेला, घोड्यावरून जाताना त्यांनी बाण मारला आणि तो त्या काटेरी ह्याच्यावरती तो पडतो म्हणून त्याला ज्या यातना झाल्या, त्याच्या जे यातना झाल्या ते प्रारब्ध म्हणून त्याला आता तो भोगावं लागतंय. बरोबर आहे. गुरुजी मला सांगा की गुन्हेगाराला शिक्षा मिळते, ठीक आहे, निरपराधाला शिक्षा मिळते, हे काय सांगा, याचं काय प्रारब्ध आहे? आता मला एक सांगा, समाजामध्ये लाखो लोक वावरत आहेत, त्या एकाच व्यक्तीवरती अन्याय का झाला, इतर लोकांवर का नाही झाला? हा जरा विचार करा ना. असं थोडासा वेगळ्या अँगलने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. मग त्यांच्या घराण्याचा दोष, त्याच्या आईवडिलांनी न दिलेले संस्कार, त्याच्या आईवडिलांचा काय दोष असेल घराण्याचा वैयक्तिक, किंवा त्यांनी मागच्या जन्मी कोणाची हत्या केली असेल, किंवा त्यांच्या घराण्यामध्ये हत्या, आत्महत्या, प्रखर पितृदोष, किंवा त्यांच्या घराण्याला लागलेली उतरती कळा, किंवा कुलदेवीचा दोष, कुलदेवाचा दोष, कधी देवाधिकाला मांडलेलं नाही, असे लोक, किंवा त्या पुण्याचा स्टॉकच नाही असं काहीतरी, त्याला तो बळी पडतात ना. कारण तो काहीतरी करण्यासाठी आलेला आहे, त्याचा जन्म मग परतफेड करण्यासाठी सुद्धा आलेला आहे ना. अच्छा, म्हणजे आपल्याला हा देह नुसतेच भोग भोगण्यासाठी नाहीये, परतफेड करण्यासाठी आलेला आहे. थोडक्यात ऋण. मग परतफेड तुम्ही काय करताय? चांगलं पण करू शकता आणि वाईट पण करू शकता. तर परतफेड काय आहे? तर कुठल्याही पद्धतीने असू शकते, कुठल्याही पद्धतीनं ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल इजिट अपोजिट हाच नियम आहे. एखादा बॉल घेतला आणि तुम्ही भिंतीवरती आपटला तर तो भिंतीवरून सरळ आपल्याच डोक्यावर येणार आहे, रिफ्लेक्शन त्याचं. तसंच आहे, साधं एक गोष्ट आहे, त्यालाच का लाख लोक सोडून त्यालाच काय एकट्याला असं त्याच्यावरच का वेळ आली, हा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे हा खेळ आहे सगळा. आणि जे सरांनी आता उदाहरण दिलं भीष्म पितामहाचं, ते सत्य आहे, परतफेड करावी लागते. जसं मी मागाशी एक उदाहरण दिलं निरापराधी, त्यावेळेला तर तो निरापराधी होता ना, पण त्याने काहीतरी मागे केलंच होतं ना. बरं, हेच नाहीये. आता अजून सांगतो, आई वडिलांना सजा दिली असेल, आजोबाजींना त्रास दिला असेल, पत्नीचा छळ केला असेल, किंवा एखाद्या स्त्रीला चुकून व्याभिचार करून जबरदस्तीने काहीतरी तिला त्रास दिला असेल, एखाद्या विधवेचा त्रास झाला असेल, कुणाची शिव्या श्राप घेतले असतील, तरी सुद्धा हे असे बालंडे येतात. अच्छा, तर बालंड यायला बरीच कारण आहेत, ते शोध घ्यावा लागतो आणि आपण स्वतः ते शोधावं लागतं. आत्मपरीक्षण झालं, आत्मपरीक्षण. माझा काही संबंध नाही आणि मला कशी काय शिक्षा मिळते, मी कशी काय शिक्षा होतो. मग असे कितीतरी लोक येतात आमच्याकडे, अहो मी दारू पित नाही, मी सुपारीचा तुकडा खात नाही, मी व्याभिचार करत नाही, मी अमुक करत नाही, मी तमुक करत नाही, मी संसारिके संसार नित्य नियमाने काम करतो, तरी पण आम्हाला एवढा त्रास का, आमचंच भलं का होत नाही. लोकांचा अजून एक प्रश्न असतो की अरे हा कुठलेच नियम पाळत नाही, हा व्यभिचारी आहे, हा अमुक आहे, हा तमुक आहे, तरी याचं सगळं चांगलं चाललेलं असतं. त्याला कारण आहे, कायम एक प्रश्न असतो लोकांचा. त्याला कारण आहे, त्याला एक व्यक्तीच्या पाठीमागचं पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्याला दंड देऊ शकत नाही, आणि चांगल्या माणसाच्या पाठीमागे पुण्य जमा झाल्याशिवाय ईश्वर त्याला मदत करू शकत नाही.
की याच्या आधी सुद्धा आपण सांगितलेलं आहे, बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. प्रश्न तसा येतो, पुन्हा पुन्हा ते सांगावाची गरज पडते. कारण आपण विनाकारण देवाला दोष देतो. आपल्याकडे जर स्टॉक जमा झाला पुण्याईचा तर तोच आपल्याला वापरता येतो. ईश्वर विनाकारण आपल्याला मदत करू शकत नाही. विनाकारण कोण कशाला मला 10,000 रुपये देईल सांगा ना. त्याच्या बदल्यात मी काहीतरी त्याचं काम केलं तरच मला 10,000 रुपये देईल ना. तोच नियम ईश्वराच्या बाबतीत सुद्धा आहे. ईश्वर न्याय करतो, तुझ्याकडे जे आहे तेच देणार. बँक जशी न्याय करते, तुझ्या अकाउंटला 1,00,000 रुपये तुला काढायचे आहेत तेवढे काढून घे, आम्ही काही तुझा हस्तक्षेप करणार नाही. संपले की मात्र आम्ही तुला हात लावू देणार नाही. तसंच गुंड व्यक्तीच्या पाठीमागचं पुण्य संपलं, ईश्वर त्याला पुन्हा त्या पद्धतीने वागू देत नाही. म्हणजे थोडक्यात गुंडगिरी करून गुन्हे पचवणे हे सुद्धा पुण्याईच्या ताकदीवरतीच केलं जातं. होऊ शकतं, पुण्याईच्या ताकदीवरतीच ते केलं जातं. म्हणून हे लोक पण अतिशय मोठ्या प्रमाणात दान धर्म वगैरे 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 करतात. म्हणून कुठेतरी त्यांचं एक ठिकाणी थोडं पुण्य वाढतं. आणि गुन्हे करून पुण्य करणारे खूप लोक आहेत समाजामध्ये, आपण बघतो. आपण फार जवळून पाहिले. सध्या तरी गुन्ह्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण समाजाला काय सांगा? समाजाला एवढंच सांगणं आहे मला की मनुष्य गुन्हा जरी करून आला असेल तरी तुम्ही त्याला बदलू शकता. बरोबर. फक्त त्याच्यासाठी तुमची मानसिक तयारी, समाजाची मानसिक तयारी पाहिजे. जसं आचार्यांनी सांगितलं की मानसिक तयारी तुम्ही त्याला, आणि त्याला तुम्ही तिथे ओढून आणला तो बदलत नाही. बरोबर. पण ते समाज आपला कसा आहे, गुन्हेगार आहे ना, त्याला काय करायचं, तो दोन खून करून आला, कुठं त्याच्या नादाला लागतो. मग तो काय करणार, तो परत गुन्हा ऍक्सेप्ट. सोसायटी डज नॉट ऍक्सेप्ट हिम. मग तो काय करणार, शेवटी त्याला पण पोट आहे ना, त्याला पण पोट आहे. मग ते पोट बागायला त्याला गुन्हेगारी करायला लागते. मग ती गुन्हेगारी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. एकच पद्धतीची गुन्हेगारी करेलच असं नाही. मग तो जर हुशार असेल तर तो शेअर्स मध्ये घोटाळा म्हणजे तुमच्या नावाने पैसे काढेल, तुमच्या नावाने करेल. हा बडगन जे आपले बँक बघतो याच्यावरती एक उदाहरण मी देतो. जाता एका बँकेमध्ये एक स्टाफ होता, व्यवस्थित काम करायचं, सगळं करायचं, त्याला पैशाची हाव झाली. त्यांनी काय केलं की तो हेड ऑफिसमध्ये कामाला होता. बँकेच्या 3,500 शाखा, त्याच्यामध्ये लाखो लोक डिपॉझिट. त्यांनी काय केलं, बँकेच्या जे अकाउंट आहेत त्या अकाउंटच्या पॉईंटच्या पुढचे, म्हणजे आपण बघतो 4,961.82 किंवा 4,201 रुपये .15 त्या आपला असा बॅलन्स येतो, कधी कधी क्वचित येतो. त्यांनी काय केलं, पॉईंटच्या पुढचे पैसे जे आहेत ते एका खात्यात वळत, म्हणजे 82 पैसे असतील, 62 पैसे काय असतील. अच्छा, आपण पैशाकडे बघत नाही ना, आपण काय बघतो 4,700 असा तो गडगंज झाला. त्यांनी इथून त्याला नोकरी सोडली आणि तो आता शिकले होतो. आणि ते तुमच्याकडे केस आली ना? आली केस. बँकेचं नाव सांगत नाही. म्हणजे मनुष्याचा स्वभाव, समाजाची त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याला समाजाने दिलेली मान म्हणून याच्यावरती सगळं आहे. आज मी वकील आहे, उद्या लोक मला म्हणतील आणि काय वकील आहे, काय पैसे खातो, पैसे खाऊन मी काम केलं नाही, पैसे घेऊन, तर लोक असं म्हणतात. मी जसे आचार्य म्हणले की समाज जसं तुम्हाला देतो तसं तुम्ही सुद्धा समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे ना. मी पैसे घेतल्यावर मी काय समाजाला देतो, वकिलीची सेवा देतो, म्हणजे मी समाजाला देतो ना. पण भले ती व्यवसाय चांगला असो वाईट असो, ती गोष्ट सोडून देतो, पण ही मी परतफेड करतोय ना, हिच्या बदल्यात काहीतरी देतो, परतफेड करतोय ना. परतफेड नाही केली तर काय नाही. जसे हे म्हणले थोडस गुन्हेगाराला सुधारण्यासाठी समाजाने संधी दिली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे हा प्रश्न सामाजिक स्तरावर सोडवता येऊ शकतो. समाजाने गुन्हेगारांना सहकार्य करायला पाहिजे, त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे, हे मान्य आहे. पण त्याचबरोबर जे सायबर लॉ होत आहेत, सायबर क्राईम होत आहेत, त्या संदर्भात काय सांगतात? आता सायबर क्राईम जे होतात ह्याला मूलतः स्वतः ती व्यक्ती जबाबदार, ज्याच्यावर होतात ते, ज्याच्या बाबतीत घडतात. उदाहरण द्यायचं झालं, तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलवरती येतं की तुम्हाला 5 लाख रुपयाची लॉटरी लागलेली आहे, तुम्ही ह्या नंबरवरती तुम्ही
50 रुपये भरा. तुम्ही काय करता, तुम्ही 50 रुपये भरताना तुम्ही 50 रुपये भरत नाही, तुम्ही तुमच्या बँकेचे सगळे डिटेल त्याला देता. बरोबर. आणि त्याच्यावरून तो मग ते तुमचा अकाउंट दोंडाळतो आणि समजा काही पैसे असतील ते विड्रॉ करतो. आता तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, तुम्हाला हे. आता परवाच्या दिवशी आमचे एक वकील मित्र आहे औरंगाबादचे, त्यांना 59 लाखाला दंडा घातला. कोणाला? वकील मित्र आहे ते. वकील मित्रांना हो, औरंगाबादचे एक आमचे वकील मित्र आहे, त्यांना 59 लाखाला सायबर याच्यामध्ये दंडा घातला. अच्छा. असं लोकांना आजकाल जसं आचार्य म्हणले पैशाची हाव ती लागते. अरे याच्या घरी टीव्ही आहे, मग माझ्या घरी का नाही? मग चोरी चपाती करून मी टीव्ही घेईन. त्याच्याकडे मर्सिडीज गाडी आहे, माझ्याकडे मर्सिडीज नाही, मग मी मर्सिडीज गाडी कशी कमवणार? मग हे असे सायबर गुन्हे करून ते कमवतात. जमताडा नावाचं गाव, तर जमताडाचे तिथली स्पेशालिटी ते तुम्हाला फोन करतील, अरे असं असं, किंवा असंही सांगतात की तुमच्या नावाने एक अमेरिकेतून पार्सल आलंय, ते तुम्ही 5,000 रुपये तिथे जमा करा. मग तुमचा तो OTP नंबर जातो, तुमचा बँक अकाउंट नंबर जातो, सगळं जातो. याला कारणीभूत आपली विचारसरणी हा. सायबर गुन्हेगारी रोखता येते, पण ते समाजावरती आहे. थोडं विषयांतर करतो. 2 प्रश्न शेवटचे विचारतो की या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे कुठल्या प्रकारचे वाटतात तुम्हाला? पण आजच्या सद्य परिस्थितीमध्ये सायबर गुन्ह्यांचं प्रमाण फार खूप वाढले. अच्छा. वाढलेलं सायबर गुन्हे. कारण मोबाईल जे आलेले आहे त्याच्यावरती आला की हे आहे. आता तुम्ही विचार करा, रमी खेळला. आता माझा एक मित्र आहे, त्याने रमी खेळला, त्याच्यात त्याला पैसे मिळाले, त्यांनी कंपनीकडे ऍप्लिकेशन केला, कंपनीमध्ये तुम्ही खेळले. तुम्हाला एक क्रिमिनल लॉयर म्हणून सरकारला काय सुचवावंसं वाटतं की जेणेकरून गुन्हेगारी कमी होईल? असे कोणते सरकारने उपाययोजना करायला हव्या? सरकारने किंवा समाजाला सुद्धा? नाही, सरकारने कायदे चिकार केलेले आहेत. 450 कायदे. मी उपक्रमांविषयी नाही सांगतो ना, 450 कायदे केले. त्याची अंमलबजावणी समाजाने आणि पोलीस आणि जनतेने म्हणजे करतात, त्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे सरकारने चिकार केलेला आहे. सरकारला दोष देण्यामध्ये काहीही अर्थ नाही. इम्प्लिमेंटेशन होत नाही इन अ प्रॉपर वे. गुरुजी, समाजासाठी एक अत्यंत गंभीर विषय आहे की आत्ताचा हा काय कालखंड जर आपण पाहिला, काही दिवसांचा कालखंड, तर ह्या कालखंडामध्ये महिलांवर, बालिकांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं. त्याला काही कारण असू शकतं का? हो, त्याची कारण आहेत आणि फार सुंदर कारण आहेत. सर ऐकून घ्या, तुम्हालाही पटेल. 90चं जे दशक होतं ते साधारणपणे दशक होतंच, पण मागचे 1-2-4 वर्ष आणि पुढच्या दशकातले 1-2-4 वर्ष असे म्हणून एक 15 वर्षाचा कालखंड आपण पकडू. पण 90चं दशक पकडू. त्यावेळेला स्त्री भ्रूण हत्या किती झालेत तुम्ही सांगू शकाल? खूप झाले. आणि त्यावेळेला घराण्याला वारस पाहिजे म्हणून केवळ आणि केवळ मुलांनाच जन्म दिला गेला आणि मुलींची स्त्री भ्रूण हत्या केली गेली. मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे 90च्या दशकामध्ये. आणि पूर्वीच्या काळामध्ये एका पुरुषाच्या मागे 3-3 स्त्रिया असायच्या. एका सरदाराला बघा 2-3, एका राजाला 4-5 राण्या असायच्या. मग ह्या स्त्रिया यायच्या कुठून? तर पूर्वीच्या काळामध्ये एका पुरुषाच्या पाठीमागे कमीत कमी म्हणजे 4 पटीने स्त्रिया होत्या असं मला म्हणायचं. पुरुषांपेक्षा पूर्वीच्या काळामध्ये 4 पटीने स्त्रिया होत्या. त्या 90च्या दशकामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये त्या स्त्री भ्रूण हत्येमुळे अगदी 100 मुलं असतील तर 90च मुली राहिल्या. त्यातूनही मुली उच्च पदावरती शिकून गेल्यामुळे त्यांना योग्य तो साजेसा जोडीदार मिळाला नाही आणि त्या तशाच बिन लग्नाच्या राहिल्या. आणि मग ह्या मुलांसाठी जवानीचा जोश असतो, त्या वयामध्ये जर यांना संधी मिळाली तर हे अजिबात सोडत नाहीत. त्यामुळे ते 4 वर्षाचं बाळ आहे का 80 वर्षाची म्हातारी आहे हे ते वय बघत नाही आणि त्यामुळे हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून आता जेव्हा पत्रिका बघायला येतात तेव्हा बाळ जन्माला येतात तेव्हा मुली
जास्त प्रमाणात येतात. म्हणजे 3-3 मुलींच्या पत्रिका जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा एका मुलाच्या बनवतो. म्हणजे आता ते कुठेतरी सुरळीत व्हायला लागले. ते पण जसे म्हणाले की कायदे आले आणि म्हणून, पण कायदे आज सुद्धा भंग होतोय, कायद्याचा इम्प्लिमेंट होत नाही. थोडक्यात मुलांना जवानीच्या एज मध्ये मुली न मिळाल्यामुळे हे जवान मुलं असं काहीतरी कृत्य. आता हे जे कायदे आहेत याचा दुरुपयोग पण केला जातो का सर? केला जातो. कायद्याचा दुरुपयोग केला जातो. आमच्याकडे, माझ्याकडे अशी असंख्य उदाहरण आहे. त्या केसमध्ये एक बारबाल आहे. तो माझा आरोपी आहे. तो त्या बारमध्ये जायचा, लेडीज बार आहे. त्यांचं एकमेकांच्या प्रेम जमलं, काय जमलं, काय वाटेल म्हणजे ते तुम्ही नामोल्लेखन तुम्ही देऊ. त्या आरोपिताकडून त्या बारबालाने 7 लाख रुपयाचे दागदागिने करून घेतले. 7 लाख. त्याच्यानंतर तिने आणखीन त्याच्याकडे मागणी केली, पण त्याचं घर घाण टाकलं होतं. त्याच्या बायकोला ते कळलं, तिने त्याला बंदी घातली. म्हणून त्या बारबालाने त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अहो, आता कायदा असा आहे आचार्य की रस्त्याने जाताना एखाद्या स्त्रीला चुकून सुद्धा तुमचा धक्का लागला तरी तुमच्यावर केस होतो. स्वामी सेवक मित्र, हे सगळं ऐकून घाबरून जायचं काही कारण नाही. याला सुद्धा प्रारब्ध असावं लागतं. जर आपल्या नशिबात एखाद्या स्त्रीचा धक्का लागणार आहे आणि आपल्याला जेल होणार आहे तर होणार. ते सुद्धा स्वामींच्या हातात असतं. काळजी करू नका, आपल्याला स्वामी प्रोटेक्शन देतात. त्यामुळे आपण स्वामी सेवक आहोत. आपण सत्सत विवेक बुद्धीने जगायचं. आपल्याला कोणताही त्रास होत नाही, हे लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा हा आहे. ही चर्चा जरा गंभीर चालू आहे आणि विषयांतर होत आहे, परंतु आपल्या चॅनलला जरी हा विषय सूट होत नसला तरी आपण सत्सत विवेक बुद्धीचे स्वामी सेवक आहोत. आपल्या मुलांनी किंवा आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग सर्कलमध्ये कोणीही जर अशी लहानाची मुलं मोठी होत असताना जर अशी वागत असतील तर आपण त्यांच्यासाठी ज्ञानात्मक आपण संदेश पोहोचवण्यासाठी हा आजचा एपिसोड घेतलेला आहे. फक्त आणि फक्त ज्ञान मिळवण्यासाठी हा एपिसोड घेतलेला आहे. कारण प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज. म्हणून आपण हा एपिसोड करत आहोत. आणि त्यासाठी गुरुजी बालसंस्कार हे सुद्धा फार महत्वाचे आहेत गुन्हेगारी कमी होण्यासाठी. त्यासाठी बालसंस्कार शिबिरांची गरज आहे. आध्यात्मिक काही संस्था बालसंस्कार शिबिर चालवतात. आपण तिकडे जॉईंट व्हावं. आपल्या मुलांना आध्यात्मिक संस्कार घडवावेत, म्हणजे ते देवाच्या भीतीने गुन्हेगार बनणार नाहीत. हा महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. देवाच्या भीतीने ते गुन्हेगार बनणार नाही. देव असो किंवा नसो, देवाची भीती महत्वाची आहे. बरोबर सर. आचार्य गुरुजी, एका अत्यंत महत्वाच्या विषयावर आपण सांगोपांग चर्चा केलेली आहे आणि समाजाला योग्य तो बोध आपण या माध्यमातून दिलेला आहे. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबूया. आपण आलात, सहभागी झालात आणि आपली मते मार्गदर्शन केलं, मांडलीत, मते चांगली मांडलीत, त्याचा समाजाला निश्चितच फायदा होईल. आपण आलात त्याबद्दल आपले आभार. मित्रांनो, आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला, ही चर्चा कशी वाटली, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आम्हाला नक्कीच कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा अध्यात्म, विज्ञान आणि परंपरा YouTube चॅनल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.